स्वामीजी स्वामीजी। आज आपण एका काव्याच्या आधाराने अनुषंगिक साधना करणार आहोत। हे काव्य अनुषंगिक साधनेच्या दृष्टीनेच तयार केलेलं असं काव्य आहे। या काव्याच्या आधाराने आपण सोहम ध्यानाची साधना करणार आहोत। हरी 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 स्वामीजी। आज आपण ज्या काव्यावर अनुषंगिक साधना करणार आहोत ते काव्य मी प्रथम वाचून दाखवतो। दृश्य तितुके नाशिवंत, निर्गुण ब्रह्म ते शाश्वत, वेद श्रुती हाची सिद्धांत सांगतसे, नाम रूप अशाश्वत, सत्य ते नाम रूपातीत, अक्षर अव्यय अव्यक्त परमात्मतत्व, असार कैसेनी त्यागावे, गोप्य सार कैसे जाणावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ज्ञानी समर्थ शिष्य प्रबोधनी, वीतरागी प्रीती सगुणी धरी तो सद्गुरु, गुरुमुखे सत्शास्त्र ऐकावे, निराकार ब्रह्म विवरावे, चिंतन मात्रे तद्रूप व्हावे निजांतरी, श्वासोच्छ्वासी अनाहत सोहम ध्वनी असे खेळत, साक्षेपे देवोनिया चित्त रहावे सुखे, भ्रूमध्यस्थानी द्रष्टृत्वे चित्तवृत्ती ते निहाळावे, वृत्ती शून्य होता आघवे मावळे विश्व, शून्य स्थितीचा अधिष्ठाता तो ज्ञप्ती मात्र आत्मा तत्वता, चिदानंद रूप स्वभावता प्रगट होय, सद्गुरु वाक्याचे विवरण वरी प्रत्ययाचे सोहम ध्यान, तेणे शिष्या लाभे पूर्णपण मकरंद म्हणे। असं हे काव्य आहे। या काव्यावर अनुषंगिक साधना करत असताना आपण काय काय करणार आहोत ते प्रथम मी सांगतो। आपण प्रथम दृश्य विश्व हे कसं नाशिवंत आहे याचं चिंतन करणार आहोत। आणि या नाशिवंत दृश्य विश्वामध्ये एक शाश्वत तत्व आहे, ते निर्गुण निराकार आहे, ते ब्रह्म या नावाने जाणलं जातं। आणि वेद श्रुती हाच सिद्धांत सांगतात की निर्गुण ब्रह्म हे शाश्वत आहे। नाम रूप वर्ण आकार हे सगळं अशाश्वत असून जे सत्य आहे आणि नित्य टिकणार आहे ते नाम आणि रूपाच्या पलीकडचं आहे। ते अक्षर अव्यय अव्यक्त असं परमात्म तत्व आपण जाणलं पाहिजे। याचं आपण प्रथम चिंतन करणार आहोत। या चिंतनाला थोडा वेळ मी तुम्हाला देईन। आता प्रश्न असा राहतो की हे असार टाकून कसं द्यायचं, कारण ते दृश्य तर आहे आणि असार देखील आहे, आणि जे गुप्त आहे आणि सारभूत आहे, पण सारभूत असलं तरी अदृश्य आहे, तर ते जाणायचं तरी कसं? खरं तर सद्गुरूंकडून श्रवण केल्यामुळं ते तत्व जाणलं जातं। सद्गुरु हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ
ज्ञानी तसंच शिष्याला प्रबोधन करण्यासाठी समर्थ असे असतात. ते वीतरागी म्हणजे विषयापासून अलिप्त असतात. निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर देखील सगुणाच्या ठिकाणी त्यांची अत्यंत प्रीती असते, भक्ती असते. त्यांच्याकडून सत्शास्त्राचं श्रवण करावं आणि निर्गुण निराकार अशा ब्रह्माबद्दल ऐकून घ्यावं. ऐकणं ही खूप मोठी साधना आहे. ऐक परमार्थाचे साधन, जेणे होये समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी, असं समर्थ म्हणतात. श्रवण ही प्रथम परमार्थ साधना आहे. बाकीच्या साधना या श्रवणाशिवाय कुचकामी देखील ठरतात. श्रवणानंतर अर्थातच चिंतन करावं. श्रवण मनन निदिध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, असं समर्थ म्हणतात. त्यामुळे सद्गुरूंकडून जे सत्शास्त्र ऐकलेलं असेल त्याचं चिंतन करावं आणि या चिंतनामध्ये एकरूप होण्याची शक्ती, जो चिंतनीय विषय आहे त्याच्याशी एकरूप होण्याची शक्ती असते. परमार्थ श्रवणामुळं अंतर्यामी परमात्म वस्तूशी तद्रूपता पावते. त्यानंतर ध्यानाचं वर्णन आहे. आपल्या श्वासोच्छ्वासाच्या मध्ये सुषुम्ना मध्यमा नाडीतून अनाहत सोहम ध्वनी हा सहजच आहे, हा चाललेलाच आहे. त्या ठिकाणी लक्ष देऊन राहावं आणि मग नंतर भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी वृत्ती उठतात आणि त्या वृत्तींकडं आपण त्या वृत्तींच्या माग, भ्रूमध्याच्या माग चिदाकाशामध्ये ब्रह्मभावनेनी आहोत, द्रष्टा आहोत, अशा पद्धतीने तिथं चित्तवृत्ती ज्या ज्या उठतील भ्रूमध्याच्या स्थानी त्या त्या समजून सोडून द्याव्यात. त्याला चित्तवृत्तींना द्रष्टृत्वानी पाहणं असं म्हणतात. चित्तवृत्ती सोडून देत गेलं की चित्तवृत्ती नाहीशा व्हायला सुरुवात होते. दोन वृत्तींमध्ये अंतर पडतं आणि दीर्घ काळ वृत्ती उठली नाही त्याला वृत्ती शून्य स्थिती असं म्हणतात. या वृत्ती शून्य स्थितीमध्ये देहाची जाणीव नाहीशी होते, त्याचबरोबर विश्वाची जाणीव देखील संपते. आता त्या ठिकाणी समोर असणारं वृत्ती शून्य असं चित्तरहित स्थिती आणि ती स्थिती पाहणारा शुद्ध जाणीव स्वरूप केवळ ज्ञप्ती मात्र असा मी शिल्लक असतो. हा जो मी आहे, देह मन बुद्धीच्या निरपेक्ष असणारा मी, त्यालाच आत्मबोध होतो. त्याच्याच लक्षात येतं की आपण चिदानंद स्वरूप आहोत. ते चिदानंद स्वरूप हे त्याच्याच ठिकाणी बोधाच्या अंगाने प्रज्वलित होतं. त्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा बोध होतो. अशी ही ध्यानाची साधना आपण या काव्याच्या आधाराने करणार आहोत. आपण सर्वांनी ही साधना करण्यासाठी म्हणून ध्यानाच्या स्थितीमध्ये डोळे मिटून बसायचं आहे. सहज आणि सुखावह होईल असं आसन पाहिजे. स्थिर सुखम आसनम. तशा तऱ्हेने ध्यानाच्या आसनामध्ये सुखावह आणि स्थिर अशा पद्धतीने आपण बसूया. डोळे मिटून घेतलेले आहेत.
आणि आपण चिंतन करतो आहोत की जे जे दृश्य आहे ते सगळं नाशिवंत आहे. यदृष्टम तन्नष्टम. या दृश्य विश्वात मनुष्य मात्र, प्राणी मात्र, निसर्ग मात्र, आपला देह, तसंच देह संबंधित सर्व जवळचे नातेवाईक, सर्व संसार हे सर्व नाशिवंत आहे. अशा प्रकारचा चिंतन विवेक आपण करू. मी तुम्हाला 2-3 मिनिटं देतो. दृश्य विश्व नाशिवंत आहे आणि नाम, रूप, वर्ण, आकार यांना शाश्वतता नाही आपल्या सकट, असं चिंतन केल्यानंतर आता निर्गुण ब्रह्म हे शाश्वत आहे आणि साररूप आहे असं चिंतन आपण करणार आहोत. या दृश्य विश्वाच्या बुडाशी अदृश्य, अव्यक्त, अविकारी आणि नित्य असं एक तत्व आहे. ते निर्गुण, निराकार आहे. ते शाश्वत आहे, अविनाशी आहे. ते तत्व नित्य आहे. आपल्या देहाच्या देखील बुडाशी असंच अदृश्य, अव्यक्त, अविकारी, नित्य असं जीव तत्व आहे. तेही निर्गुण, निराकार आहे. जीवाला बोध झाला की तोच परमात्मा होतो. आपण नित्य, अविनाशी, शाश्वत आहोत अशा बोधाला तो प्राप्त होतो. सर्व वेद आणि श्रुती म्हणजे उपनिषद हे अशा प्रकारे निर्गुण ब्रह्मच शाश्वत आहे आणि तू निर्गुण ब्रह्मच आहेस असा उपदेश करत असतात. आपण दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या या अदृश्य, अविकारी, शाश्वत अशा ब्रह्माचं चिंतन करू. आपल्या देहाच्याही बुडाशी असणाऱ्या अदृश्य, अविकारी, शाश्वत अशा परमात्म तत्वाचं चिंतन करू. आपण नित्य,
अविनाशी शाश्वत आहोत. आपण देह मन बुद्धी नाही, आपण परमात्म स्वरूपच आहोत, असं या चिंतनाचं स्वरूप असावं. आपण दृश्य विश्वाच्या बुडाशी तसंच देह मन बुद्धीच्या बुडाशी असणाऱ्या अव्यक्त निराकार अविनाशी अशा परमात्म तत्वाचं चिंतन करतो आहोत. आपण आतापर्यंत असार अशाश्वत अशा दृश्य जगताचा मनतः त्याग करावा. ते नाशिवंत आहेत असं समजावं आणि त्याग करावा. तसंच देह संबंधित संसार यांचाही ते अशाश्वत आहेत असं समजावं आणि मनतः त्यागच करावा असं चिंतन केलं. तसंच अप्रगट गुप्त आणि सारभूत असणारं जे परमात्म तत्व आहे या विश्वाच्या बुडाशी तसंच आपल्या देहाच्याही बुडाशी त्या शाश्वत तत्वाचं ब्रह्माचं आपण चिंतन केलं. मात्र खऱ्या अर्थाने अशाश्वताचा त्याग कसा करायचा आणि परमात्म्याचा स्वीकार कसा करायचा, गुप्त अशा परमात्म तत्वाचा स्वीकार कसा करायचा, हे दोन्हीही
खऱ्या अर्थाने सद्गुरु मुखातून श्रवण केल्यावर समजतं. सद्गुरूंचं वर्णन ते श्रोत्रिय असतात असं केलेलं आहे. म्हणजे त्यांना शास्त्रांचं श्रवण आपल्या सद्गुरूंकडून झालेलं आहे, त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. सद्गुरू हे ब्रह्मनिष्ठ असतात, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी त्यांची निष्ठा असते. ब्रह्मच सत्य आहे या संबंधी त्यांची निष्ठा असते आणि ब्रह्मच मी या बोधाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा असते. या ज्ञानाने ते परिपूर्ण असतात. तसंच या ज्ञानाचा प्रबोधन शिष्याला करण्याच्या कामी ते समर्थ असतात. आपण आपल्या सद्गुरूंना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, ज्ञानी आणि शिष्य प्रबोधनामध्ये समर्थ अशा आपल्या सद्गुरूंना आपण मनोमन आठवू. सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत विवेक. सद्गुरु म्हणजे वीतरागतेचा आदर्श. ज्ञान होऊन देखील, निर्गुणाचा बोध होऊनही सगुणावर प्रीती ठेवणारे, सगुणाची भक्ती करणारे असे सद्गुरू असतात. सद्गुरु तत्त्वमसीचा उपदेश करतात. अहम ब्रह्मास्मी, जीव हा ब्रह्मच आहे असा उपदेश ते करतात. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म असा त्यांचा उपदेश असतो. आपल्या आत असणाऱ्या सत चित आनंद स्थितीची सद्गुरू आपल्याला ओळख करून देतात. ते सांगतात, तू देह मन बुद्धी नाहीस. तुझं खरं स्वरूप शुद्ध जाणीव स्वरूप आहे.
तू अविनाशी ब्रह्म आहेस, तू निर्गुण निराकार परमात्म वस्तूच आहेस, असा सद्गुरू शिष्याला उपदेश करतात. आपण सद्गुरूंच्या या उपदेशाचं चिंतन करू. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सद्गुरु मुखातून सत्शास्त्राचं श्रवण करावं. निराकार ब्रह्म आपणच आहोत असं विवरण आपल्या अंतर्यामी करावं आणि चिंतन करता करता परमात्म वस्तूशी तदाकार होऊन राहावं. तो परमात्माच मी आहे, तोच मी सोहम असं चिंतन करत करत या चिंतनातूनच सहजच सोहमचे श्वास घेऊन आता ध्यानाला बसायचं आहे. हे जे सोहमचे श्वास आहेत ते आपल्या सहज श्वासामध्येच खरं तर मध्यमेतून घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर जो सोहम ध्वनी खेळत असतो त्याच्याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन घ्यायचे आहेत. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी शिष्याला ते सांगितलेलं असतं. नाभिस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत हा सोहम ध्वनी मध्यमेतून खेळतच असतो. हा सहज ध्वनी असल्यामुळं याला अनाहत ध्वनी असं म्हणण्याचा प्रघात आहे. हा सहज शब्द आहे आणि उच्चाराशिवाय श्वासावर निर्माण होतो. आपण 7, 8, 10 सोहमचे श्वास आता घेऊ. श्वास घेताना सो असं म्हणत चिदाकाशात जायचं. 2-3 क्षण म्हणजे अंदाजे 5-7 सेकंद श्वास रोधून धरायचा. ब्रह्मभावनेने तिथं थांबायचं. हम असं म्हणत श्वास सोडायचा. परत चिदाकाशापासून नाभिस्थानी येतो आहोत असा भाव धरायचा.
श्वास घ्यायचा. असे 7, 8, 10 श्वास आता आपल्याला घ्यायचे आहेत. श्वास, मन आणि सोहम शब्द हे एकत्रित बांधून हे श्वास घ्यायचे आहेत. हे श्वास घेत असताना अवांतर विचार करायला मनाला संधीच द्यायची नाहीये. आता हे सोहमचे श्वास घेणं थांबवून आपण ध्यानाला बसायचं आहे. आपण शुद्ध जाणीव रूपाने परमात्मबोधाने चिदाकाशामध्ये आहोत. आज्ञाचक्राच्या माग तिथं ब्रह्मभावनेनी आहोत. त्या ठिकाणी आपण परमात्माच होऊन राहिलेले आहोत. अदृश्य, अव्यक्त, अविनाशी, नित्य, शाश्वत असं आपलं स्वरूप आहे. तिथून आपण भ्रूमध्याच्या ठिकाणी म्हणजे आज्ञाचक्रापाशी जे वृत्ती उठण्याचं केंद्र आहे तिथं साक्षीत्वानी किंवा द्रष्टृत्वानी पाहतो आहोत. आपल्या ठिकाणी परमात्म बोध आहे, परमात्म भाव आहे आणि आपण द्रष्टा झालेले आहोत. आज्ञाचक्रापाशी काय वृत्ती उठते, काय विचार उठतात, जर काही उठला तर आपण तिथं तो वेगळेपणाने पाहायचा आहे. चित्तवृत्तींकडे पाहत बसायचं आहे. सावधपणाने साक्षीत्वानी पाहू लागलो तर वृत्ती उठतच नाही.
पण वृत्ती उठलीच तर त्या वृत्तीचा आपण लगेच त्याग करायचा, त्याला प्रतिसाद न देता ती सोडून द्यायची. थोडा वेळ वृत्तीरहितता लक्षात येईल आणि मग परत एखादी वृत्ती उठू शकेल. तीही उठता उठताच सोडून द्यायची. कुठल्याही चित्तवृत्तीला प्रतिसाद न देता ती उठल्याची समजल्याबरोबर तिचा त्यागच करायचा. त्या चित्तवृत्तीपासून आपण अलिप्त आहोत हे समजून घेऊन चित्तवृत्तीचा त्याग करायचा. चित्तवृत्तींचा त्याग केल्यानंतर निर्विचारतेचा लाभ होतो. वृत्तीरहित अशी स्थिती निर्माण होते. अतिशय सावध राहून चित्तवृत्ती सोडून द्यायची. कोणतीही वृत्ती उठेल पण आपण त्याचा त्याग करायचा. समोर असलेली वृत्ती तर त्याग केल्यामुळे सोडून दिलेली आहे आणि पुढची वृत्ती अजून उठलेलीच नाही. अशा वृत्ती शून्य स्थितीकडे देखील द्रष्टृत्वाने पाहायचं, वेगळेपणाने पाहायचं.
आता तुमच्या समोर केवळ वृत्तीशून्यता आहे, विचार नाहीच आहे, वृत्ती उठतच नाही. वृत्ती उठली तर तिचा त्याग करायचा, पण आता वृत्ती उठणंच बंद होऊन जाईल. या वृत्तीशून्यतेमध्ये आपण द्रष्टा आणि दृश्य, गगन म्हणजे काहीच नाही, शून्य असं राहतं. आपण म्हणजे पाहणारा, द्रष्टा आणि समोर दृश्य, शून्य. यापेक्षा वेगळं कोणतंही भान नको. या वृत्तीशून्यतेमध्ये देहाचा विसरच पडतो, विश्वाचाही विसर पडतो. समोर शून्य आणि त्या शून्याचा द्रष्टा मी, ज्ञप्ती मात्र एवढंच शिल्लक राहतं.
हळूहळू द्रष्टेपणाचा भाव नाहीसा होतो. आणि ज्ञप्ती मात्र शुद्ध जाणीव स्वरूप अविनाशी निर्गुण असं ब्रह्मच आपण आहोत अशा प्रकारची अनुभूती तो घेऊ लागतो. चित्तवृत्तींचा आत्यंतिक निरोध झाला की द्रष्टा स्वरूप होऊन राहतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं पतंजली महामुनी म्हणतात. ती स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. आपलं चिदानंद आत्म स्वरूप केवळ तिथं शिल्लक राहतं. शिष्याला पूर्ण स्थितीचा लाभ होतो. जन्म मरणरहित केवळ सुखरूप चिदानंद आनंद शांत स्वरूप परमात्म्याशी तो एकरूपता साधतो.
सद्गुरु वाक्याचे विवरण, वरी प्रत्ययाचे सोहम ध्यान, तेणे शिष्या लाभे पूर्णपण मकरंद म्हणे. आपण सद्गुरूंना मनोमन आठवायचं आहे आणि मोठ्या कृतज्ञतेने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवतो आहोत अशा भावाने त्यांना नमस्कार करायचा आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत त्याचा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करत, कपाळ, डोळे, गाल यावरून हात फिरवत डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. हरि ओम तत्सत. स्वामीजी राम राम राम. हरी हरी हरी. स्वामीजी स्वामीजी स्वामीजी. हरी 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 हरी. राम. आपण अपूर्णतेच्या बोधामध्ये किंवा अबोधामध्ये फार असतो. कारण जीवनच असं आहे की ते देह मन बुद्धीच्या अपूर्णतेची कायम स्मृती वागवत असतं. संसारात काही अपूर्णता असते, व्यक्तिमत्वात काही अपूर्णता असते, नातेसंबंधामध्ये काही अपूर्णता असते, नोकरी, उद्योग, व्यवसाय याच्यातल्या मनोरथामध्ये काही अपूर्णता असते. अपूर्णतेचं चिंतन फार होतं आणि अपूर्णतेच्या चिंतनाने आपल्या पदरामध्ये असमाधानच पडतं. अशांती, अतृप्ती, असमाधान, कटकट, चिंता हे अपूर्णतेमुळं कायम आपल्या मागं लागतात. परमार्थ हा पूर्णतेचा बोध देणारा प्रांत आहे. आपण अपूर्ण नाही
आपण पूर्णच आहोत. आपण देह मन बुद्धी नाही, आपण आत्मस्वरूपच आहोत. आपलं जीवन, आपले मनोरथ मृत्यूपाशी अपूर्ण राहतात असं नसून मला मृत्यूच नाही, मला जन्मही नाही, मी अज आहे, अव्यय आहे असा बोध परमार्थ आपल्याला करून देतो. आपण या बोधामध्ये राहण्याचा जितका प्रयत्न करू तितकी आपली बाह्य अपूर्णता देखील निघून जायला मदत होते. बाह्य अपूर्णता ही राहणारच, कारण ती तुलनेनी निर्माण होते. आणि आंतरिक पूर्णता जी आहे ती पूर्णता तुलनेखेरीज असते. तिथं आपला देहच नसतो, त्यामुळे इतरांशी तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचा एक तेजस्वी बोध सनातन काळापासून ऋषी मुनींनी, सद्गुरूंनी आपल्याला केला. या बोधाचे आपण पायिक आहोत. हा बोध सांभाळणं आपलं काम आहे आणि त्या तऱ्हेने आपण प्रयत्नशील देखील आहोत. सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. सद्गुरूंच्या कृपेनी आपण वस्तू स्वरूप म्हणजे पूर्ण स्वरूप आहोत असं आपल्या थेट प्रत्यक्ष अनुभवाला येतं. रामकृष्ण म्हणत असत की परमात्मा तेवढी वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू. तशा प्रकारे आपण पूर्णतेच्या बोधामध्ये जर आलो तर पूर्णतेच्या बोधामध्ये आपला दिवस व्यतीत करू, आपलं जीवन व्यतीत करू. आपलं जीवन हा एक पूर्णतेच्या बोधामध्ये महोत्सव होऊन जाईल. मग मृत्यूची देखील भीती नाही. मृत्यू आला तर आपल्या जीवनासारखीच ती लीला बनून जावी परमात्म्याची. अशा प्रकारचा निर्भय, आत्मनिर्भर असा बोध मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. सद्गुरूंच्या कृपेनी हा प्रयत्न पूर्ण होईल याच्यात शंकाच नाही. या विशिष्ट काळामध्ये हा बोध करून घेण्याची अधिक संधी आहे. या काळामध्ये भीती वागवण्याची देखील संधी आहे आणि हे भीती वागवणं आणि वाढवणं याचं काम सगळेच करत आहेत. आपण निश्चिंत, तृप्त, निवांत, आत्मनिर्भर राहण्याचा उपक्रम करूया. हरिओम तत्सत. हरी हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि.